नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण आपल्या मराठीच्या पाठ्यपुस्तकातील आसावरी काकडे लिखित 15वी कविता खोद आणखी थोडेसे अभ्यासणार आहोत. कवितेचा साहित्य प्रकार आहे अष्टाक्षरी छंद. आपल्या कवितेमध्ये प्रत्येक ओळीत 8 अक्षरे आहेत. कवितेत प्रयत्न व सकारात्मक दृष्टिकोन हे मूल्य आपल्याला आढळून येते. चला तर कवयित्रींचा परिचय आपण जाणून घेऊया. प्रसिद्ध कवयित्री, त्यांचे अनुमनु शिरू, ऋतुचक्र, टिक टॉक ट्रिंग, भिंगोऱ्या भिंग हे बालकविता संग्रह आहेत. आकाश, आरसा, उत्तरार्ध, मी एक दर्शन बिंदू, लाहो, शपथ सार्थ सहजीवनाची, स्त्री असण्याचा अर्थ हे कविता संग्रह आहेत. तरीही काही बाकी राहील, बोल माधवी, त्याचबरोबर लम्हा लम्हा हे अनुवादित कविता संग्रह. त्यात लम्हा लम्हा हा दीप्ती नवल यांच्या जीवनावर आधारित अनुवादित कविता संग्रह प्रसिद्ध आहे. इत्यादी लेखन प्रकाशित झालेलं आहे. 1990 साली विशाखा पुरस्कार, 1992 साली राज्य पुरस्कार यांनी त्यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. जीवनात प्रयत्न आणि सकारात्मकता यांचं महत्व अनन्यसाधारण आहे. ध्येय साध्य करताना संयमाने, जिद्दीने, आत्मविश्वासाने, चिकाटीने कार्यरत राहावे लागते. मुलांनो, चांगुलपणावर विश्वास ठेवणे आवश्यक असते. वास्तव आनंदाने स्वीकारावे आणि कोणत्याही भ्रमात राहू नये. उमेदीने जगण्यासाठी कष्टाची कास धरावी, असा संदेश कवितेतून व्यक्त होतो. आपण जिथं थांबतो तिथून चिकाटीने आणखी थोडेसे पुढे गेले तर आपल्याला यश निश्चितच मिळते. आणखी थोडेसे हा शब्द चिकाटी, जिद्द, आशावाद सूचित करणारा अशा प्रकारचा आहे. मुलांनो, आयुष्य समृद्ध करण्यासाठी आपण सतत संपत्ती, ज्ञान, कीर्ती, यश असे काही ना काही मिळवण्याचा मार्गे लागलेले असतो. इच्छेच्या तीव्रतेनुसार चालत असतो, धावत असतो, तिचा पाठपुरावा आपण करत असतो. खरं तर आपली सर्व शक्ती आपण पणाला लावतो. प्रयत्नांती परमेश्वर, म्हणजेच प्रयत्न केल्यावरही आपल्याला अपयश पदरी येते केव्हा केव्हा, व आपण एका टप्प्यावरती येऊन थांबतो. हे आपल्याला जमणारच नाही असे समजून आपण हतबल होतो, माघारी वळण्याचा आपण प्रयत्न करतो. हार मान्य करणारा हा क्षण कसोटीचा असतो आणि मग प्रयत्नाने आपल्याला यश नक्कीच या ठिकाणी मिळेल असा आशावाद आपण जर या ठिकाणी अंगी बांधला तर नक्कीच आपल्याला यश या ठिकाणी प्राप्त होते. तर अशा या आपल्या कवी आसावरी काकडे यांच्या कवितेचा वाचन आपण या ठिकाणी आता करून घेऊया. चला तर, खोद आणखी थोडेसे, खाली असतेच पाणी, धीर सोडू नको, सारी खोटी नसतात नाणी, घट्ट मिटू नये ओठ, गाणे असते कमणी, आर्त जन्माचे असते रित्या गळणाऱ्या पाणी, मूठ मिटून कशाला म्हणायची भरलेली, उघडून ओंजळीत घ्यावी मनातली तळी, झरा लागेलच तिथे खोद आणखी जरासे, उमेदीने जगण्याला बळ लागते थोडेसे. लाहो या कविता संग्रहातून ही कविता आसावरी काकडे यांनी घेतलेली आहे. मुलांनो, या कवितेचा स्थायी भाव हा उत्साह आहे. चला तर कवितेचा अर्थ आपण जाणून घेऊया. खोद आणखी थोडेसे, खाली असतेच पाणी. खोद म्हणजे उकरणे, खणणे, खड्डा करणे या अर्थाने. खोद आणखी थोडेसे, खाली असतेच पाणी. कवयित्री या ठिकाणी सांगतायत की आपण सकारात्मक असलं पाहिजे, प्रयत्न आपण केले पाहिजे. थोडंसं खोद आणखी थोडेसे, खाली असतेच पाणी. थोडेसे प्रयत्न केले, खोदल्यानंतर खाली निश्चितच पाणी आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे. तर सकारात्मक जीवन आपण कसं जगावं हा मोलाचा संदेश कवयित्रींनी आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे. आणि मग त्यातून जे आपण उकरून काढल्यानंतर, खोदल्यानंतर आपल्याला जसं पाणी या ठिकाणी मिळतंय, मग आपण निराश व्हायचं नाहीये, जमीन खोदत राहायची आहे. आणखी थोडंसं खोदल्यानंतर जमिनीखाली निश्चितच पाणी आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे. तर जिद्दीने प्रयत्न करणं म्हणजे तहान भागवणारे पाणी मिळवण्यासाठी खोदत राहत पाणी लागण्याच्या अगदी जवळ आपण गेलेलो आहोत. आत थोडेसेच प्रयत्न आपल्याला करावे लागणार आहेत, पण तुम्ही थांबलात तर तेव्हा मात्र खोद आणखी थोडेसे,
खाली असतेच पाणी हा उमेद वाढवणारा संदेश आपल्याला या ठिकाणी मिळतो. म्हणजे आपण अजून प्रयत्न केलेत तर निश्चितच आपल्याला पाणी मिळेल, आपल्याला यश या ठिकाणी मिळेल. आता खोद, पाणी, नाणी हे प्रतीकं या ठिकाणी वापरलेली आहेत. मग तसं आपण खोदल्यानंतर पाणी मिळणार आहे, म्हणजे आपण तशा प्रकारे प्रयत्न केल्यानंतर यश आपल्याला निश्चितच मिळणार आहे. धीर सोडू नको, सारी खोटी नसतात नाणी. आपण प्रयत्न करत असताना, जीवन जगत असताना, हिमतीने जीवन जगत असताना सगळीच माणसं स्वार्थी नसतात, तर काही माणसं ही प्रामाणिकही असतात, म्हणजे खरी नाणी असतात, म्हणजेच प्रामाणिक असतात. तर हा आत्मविश्वास, हा विश्वास आपल्याला या ठिकाणी मनात असू द्यायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, खरं तर कविताच्या प्रतिमांच्या माध्यमातून ही कविता या ठिकाणी आपल्याला दिसते. शब्दांचा शब्दशः अर्थ या ठिकाणी आपल्याला घ्यायचा नाहीये, तर त्यातून सूचित होणारा जो अर्थ आहे तो सूचित होणारा अर्थ आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायचा आहे. आता खाली कवितांच्या ज्या प्रतिमा बघा, खोदणे हे प्रयत्नांची निदर्शकता आहे. पाणी प्रतिनिधिक साध्य त्या ठिकाणी आहे. सगळी नाणी खोटी नसतात हे सकारात्मक विचार मांडलेला आहे की तो आपल्याला दिलासा देतो, उत्साह देतो, हिम्मत देत असतो. तर अशा प्रकारे हा सकारात्मकता म्हणजेच आपल्या जीवनामध्ये आपण निराश न होता कार्य करत राहायचंय, निश्चितच यश आपल्याला मिळणार आहे, हा संदेश या ठिकाणी दिलेला आहे. घट्ट मिटू नये ओठ, गाणे असते गमणी. बघा कवयित्री काय सांगतायत, घट्ट मिटू नये ओठ, गाणे असते गमणी. आपण आपले ओठ घट्ट मिटू नयेत. आपण आपलं जे दुःख आहे ते दुःख सोसत बसायचं नाहीये, सहन करत बसायचं नाहीये, आतल्या आत आपण दुःख सहन करायचं नाहीये. तर आपण त्या ठिकाणी आपल्या मनामध्ये प्रत्येकाच्या खोलवर एक गाणं लपलेलं असतं, ते आपण शोधून काढायचं आहे. आणि ते गाणं खरं तर हे शोधून काढणं हे समजावताना त्यांनी गळणाऱ्या पानांचं प्रतीक या ठिकाणी वापरलेलं आहे. मग गळणाऱ्या पानांचं प्रतीक त्या ठिकाणी जे शिशिर ऋतूमध्ये अर्थ जन्माचे असते रित्या गळणाऱ्या पाणी. बघा गळणाऱ्या पानाचं प्रतीक त्यांनी कवयित्रीने वापरलेलं आहे की शिशिर ऋतूमध्ये पानगळ होते, पानं गळायला लागतात, झाडं पर्णहीन होतात, परंतु जे पानं सुकून रिते होऊन झाडापासून वेगळे होतात, त्या पानात झाडावर असताना सोसलेल्या वेदना असतात, त्या दुःख असतं. आणि हे जन्माचं आर्त म्हणजे वेदना. तर हे जन्माचे आर्त आयुष्यात सोसलेल्या ज्या वेदना असतात त्या सुरकुतलेल्या गळणाऱ्या पानात सामावलेल्या असतात, कारण त्यांनी ते दुःख सहन केलेलं असते. म्हणून पुन्हा वसंतामध्ये त्या म्हणजे झाडाला पालवी येईल, पालवी फुटण्याची उमेद ते बाळगून असते. म्हणजे त्याचा पानं खाली गळून पडतात, पण त्याच्या फांद्या ज्या असतात, बुंधा जो असतो, खोड जे असतं, ते मात्र आशावादी असतं की अरे पानं आता पूर्ण गळून गेलेली आहे, पण पुन्हा त्या ठिकाणी वसंतामध्ये आपल्या झाडाला पुन्हा पालवी येईल आणि पुन्हा पालवी येण्याची उमेद ते बाळगून असते. म्हणजे गळणाऱ्या पानांमधून जीवन जगण्याची उमेद पुन्हा या ठिकाणी आपल्याला जागृत होते, हा आशावाद आपल्या मनामध्ये मुलांनो निर्माण होत असतो. मूठ मिटून कशाला म्हणायचे भरलेली, उघडून ओंजळीत घ्यावी मनातली तळी. आता मूठ मिटून कशाला, हाताची जी मूठ आहे ती मूठ मिटल्यानंतर ती भरलेली अशी असं कशाला म्हणायचंय. खरं तर आपण भरलेली मूठ त्या ठिकाणी जी आहे ती भरलेली मूठ रिकामी आहे असं त्या ठिकाणी म्हणताना न म्हणता ती भरलेली असं म्हणतो. म्हणजेच आपल्यामध्ये ज्या क्षमता काहीतरी प्रयत्न करून थांबण्याऐवजी आपल्यात काही कमी आहे हे आपण मान्य करत नाही, ती मूठ भरलेली असं त्या ठिकाणी म्हणतो. झाकली मूठ 1.25 लाखाची याप्रमाणे. मग तसं मूठ भरलेली असं न म्हणता स्वतःतल्या ज्या उणिवा आहेत त्या आपण जाणून घेतल्या पाहिजेत. म्हणजेच भरलेली मूठ म्हणून म्हणजे आपल्याकडे ज्या स्वतःकडे काही सत्ता, संपत्ती, वैभव किंवा इतर क्षमता आपल्यामध्ये नसताना सुद्धा आपण हा मोठेपणा या ठिकाणी मिरवत असतो आणि जे नाहीये ते मिळवण्याचा प्रयत्न करतो. पण जे नाहीये ते मिळवण्याचा प्रयत्न न करता जे आहे ते दाखवण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी केला पाहिजे आहे. म्हणजे आपल्यातील ज्या उणिवा आहे त्या आपण जाणून घेतल्या पाहिजे आहे. स्वतःचा शोध आपण त्या ठिकाणी घेतला पाहिजे आहे. खरं तर ती गरज आहे आणि प्रयत्न केले
तर आपल्याला निश्चितच त्याचा शोध लागेल. स्वतःमध्ये खोल उतरून आपण त्या ठिकाणी बघितलं पाहिजे. उघडून ओंजळीत घ्यावी मनातली तळी. म्हणजे आपण खोल त्या ठिकाणी स्वतःमध्ये उतरायचं आहे आणि तळी म्हणजे तलाव. तिथे क्षमतांनी भरलेली तळी आपल्याला दिसतील. म्हणजे आपल्यामध्ये कमतरता असून सुद्धा आपली मूठ आपण भरलेली आहे असं त्या ठिकाणी म्हणतो. पण जेव्हा आपल्याला कळेल की अरे हे आपल्याकडे नाहीये किंवा ह्या क्षमता आपल्यामध्ये नाहीये, तेव्हा मात्र आपल्याला खरं म्हणजे क्षमता आपल्यात कोणत्या कोणत्या नाहीये हे कळेल आणि मग त्यावेळेला आपण स्वतः खोलवर डोकावल्यानंतर उतरल्यानंतर उतरून पाहिल्यानंतर आपल्याला कळेल की तिथे क्षमतांनी भरलेली तळी आहे. त्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे आणि त्या तळी म्हणजे तलावापर्यंत त्यातला जो ओलावा आहे, गारवा जो आहे, त्याचा आनंद आपल्याला घ्यायचा आहे. म्हणजे जे आहे त्याचा आनंद आपण घ्यायचा आहे. जे नाहीये ते सांगण्याचा किंवा ते दाखवण्याचा प्रयत्न आपण करायचा नाहीये. तर आपल्यात ज्या क्षमता आहे त्याचा आनंद आपण या ठिकाणी घ्यायचा आहे. तीच आपली खरी समृद्धता असणार आहे. पुढे शेवटच्या कडव्यात त्यांनी म्हटलंय बघा, जरा लागेलच तिथे खोद आणखी जरासे, उमेदीने जगण्याला बळ लागते थोडेसे. बघा कवयित्री मग काय म्हणतायत, जरा लागेलच तिथे खोद आणखी थोडेसे. म्हणजे आपल्याला खोलवर आणखी थोडं खोदल्यानंतर खाली झरा लागणारच आहे, पाणी मिळणारच आहे. फक्त काय करावं लागेल, प्रयत्न आपल्याला करावा लागणार आहे. सतत आपल्याला खोदत राहावं लागणार आहे आणि खोदल्यानंतर थोडंसं खोदल्यानंतर पाणी आपल्याला मिळणार आहे. मग तसं या ठिकाणी आपली जिद्द, उमेद जी आहे ती उमेद आपण कायम ठेवायची आहे. कोणतेही कार्य करताना आपण धीर सोडायचा नाहीये. खोल मातीखाली निर्मळ झरा असतो. तो प्राप्त करण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागणार आहेत, खोदावे लागणार आहेत आणि त्यासाठी आपण हतबल न होता किंवा निराश न होता सतत कार्यप्रवण असलं पाहिजे आहे. सतत आपण त्या ठिकाणी प्रयत्नशील असलं पाहिजे आहे आणि दुःखाच्या म्हणजेच मातीच्या जाड थराखाली सुद्धा सुखाचा अक्षय आनंद झरा असतोच आणि म्हणून आपण निराश न होता घट्ट मिटून खोदण्याचं म्हणजे सुख ढुंढाळण्याचं कार्य मध्येच थांबवायचं नाहीये. प्रयत्न करत राहायचं आहे आणि प्रयत्नांती परमेश्वर. प्रयत्नांनी आपल्या ज्या उणीव आहेत किंवा जे आपल्यापर्यंत यश पोहोचत नाहीये त्याच्यावर आपल्याला मात करायची आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपल्या या कवितेमध्ये आसावरी काकडे यांनी प्रयत्न, सकारात्मकता, संयम, जिद्द, आत्मविश्वास, चिकाटी या योगे आपल्याला ध्येय साध्य करण्यासाठी कार्यरत राहावे लागणार आहे. त्याचबरोबर अविरत प्रयत्नांनी आपण सकारात्मक जीवन जगावे ही शिकवण दिलेली आहे. धन्यवाद.